नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आजची जी बातमी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी आहे आणि या बातमीने तुम्ही सुद्धा शॉक होणार आहे, कारणही तसंच आहे। आता थेट व्हिडिओ पुरावे आणि मोठ्या नेत्यांची नावं खरंच प्रकरणात येत असल्याचा दावा केला जातोय आणि जर हे खरं ठरलं तर एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, महाराष्ट्र सरकार खरंच कोसळणार का? आणि जवळजवळ हे सर्वांच्या मनात येत आहे आणि या प्रकरणात खरंच कोण कोण अडकणार हे आपण थोडं शांतपणे समजून घेऊया। तर बघा, सध्या चर्चेत आहे एक प्रकरण कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित आणि या प्रकरणाला काही जण मिनी एप्स्टीन फाईल असंही म्हणतायत। तर यामध्ये काय आहे, पोलिसांकडे एक पेन ड्राईव्ह असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामध्ये तब्बल 50 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय आणि इथेच सगळं गंभीर होत चाललंय। कारण दावा असा आहे की या व्हिडिओमध्ये राज्यातील मोठे मंत्री, आमदार आणि काही प्रभावशाली लोक दिसू शकतात आणि एवढं सगळं असल्यावर इथेच एंट्री होते ती संजय राऊत यांची। त्यांनी थेट दावा केला आहे की जर हे 58 व्हिडिओ सार्वजनिक झाले, म्हणजेच प्रसारमाध्यमांपुढे आले, जनतेपुढे आले, तर सरकारचं काय होणार? सरकार तर कोसळणारच। यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार टिकणं कठीण होईल आणि राऊत यांचं हे फक्त साधं विधान नाही तर एक मोठा राजकीय इशारा मानला जातोय। दरम्यान या प्रकरणावर कार्यवाही सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। सीबीआय किंवा SIT पातळीवर तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करायची प्रक्रिया सुरू केली आहे। यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, हे प्रकरण छोटं नाही आणि वरपर्यंत पोहोचलेलं असू शकतं। आणि त्यातच या सगळ्यात आणखी एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे रुपाली चाकणकर आणि या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा। त्यांच्याही काही फोटो हे मिळालेले आहेत, त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि त्यांनी कालच आपला राजीनामा हा सुपूर्द केला आहे। त्यामुळे हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण सिस्टीमवर प्रश्न उपस्थित होतोय। मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही अहवालांनुसार मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि राजकीय व्यक्ती या प्रकरणाशी कनेक्ट असू शकतात। जर हे खरं असेल तर ही फक्त एक केस नाही तर मोठं नेटवर्क असू शकतं। दरम्यान राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज्याच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले होते आणि आता या सर्व घडामोडींमुळे राजकारणात खळबळ माजली आहे। याचबरोबर सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं की हे प्रकरण शेवटपर्यंत नेलं जाईल आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे। आता सर्वात मोठा प्रश्न, हे 58 व्हिडिओ खरंच बाहेर येणार का? आणि जर आले तर कोण कोण अडकणार? आणि खरंच महाराष्ट्र सरकार कोसळेल का? मित्रांनो, सध्या तरी हेच आरोप आणि दावे यांच्या पातळीवर आहेत। तपास पूर्ण झाल्यावरच खरी सत्यता समोर येईल। पण एक गोष्ट नक्की, येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत। तुम्हाला काय वाटतं, हे प्रकरण खरंच इतकं मोठं आहे का की सरकारवर परिणाम होऊ शकतो? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।